बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी हाय नदीच्या काठाला आई ग, उभी हाय नदीच्या काठाला जगदंबा पोतराजे आलाय भेटीला, जगदंबा पोतराजे आलाय भेटीला। बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी हाय नदीच्या काठाला, उभी हाय नदीच्या काठाला लखबाय पोतराजे आलाय भेटीला, लखबाय पोतराजे आलाय भेटीला। घालतो यसाच हातात चंगबाई बाजी बाज, दरतून वेलावी घालतो साज हातात चंगबाई बाजी बाज। आवरण लेतो नाव तुझं घेतो, आवरण लेतो नाव तुझं घेतो, सदा पाण्याच्या घोटाला हो, सदा पाण्याच्या घोटाला लखबाय पोतराजे आलाय भेटीला, हो लखबाय पोतराजे आलाय भेटीला। नवसाच तुझा हे मी बाण, जगात हसू केलं झालाय खेळ, नवसाच तुझा हे मी बाण, जगात हसू केलं झालाय खेळ। दुःख हरणारी तुझ तरणारी, दुःख हरणारी रक्त बीज तूच
फाडिला हो रक्तबीज तूच फाडिला लखबाई उतराज आलाय भेटीला लखबाई उतराज आलाय भेटीला कशी गे आई तुझी लीला ही न्यारी मदान मागतो दारोदारी हो कशी गे आई तुझी लीला ही न्यारी मदान मागतो आम्ही दारोदारी हो सांभाळ आता तुझ्या दास सांभाळ आता तुझ्या दास भक्तीचा प्रसाद वाटीला हो भक्तीचा प्रसाद वाटीला लखबाई उतराज आलाय भेटीला लखबाई उतराज आलाय भेटीला लखबाई उतराज आलाय भेटीला बांगड्याची माळ लिंबाबानी ढोळ बांगड्याची माळ लिंबाबानी ढोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला लखबाई उतराज आलाय भेटीला लखबाई उतराज आलाय भेटीला उतराज आलाय भेटीला हो उतराज आलाय भेटीला हो उतराज आलाय भेटीला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते आई हनुमंत विराजिए कथा करवती अनुसार प्रेम सहित गदी दरु पधारी पवन कुमार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप मनोजयं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजेयं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
चराचरामध्ये वास करणारे अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने त्या आई भगवतीच्या कृपेने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी आपण त्या आई भगवतीचं चरित्र काही प्रसंग या ठिकाणी पाहतो. आणि भोलेनाथांची विवाहासाठी तयारी केल्यानंतर हातामध्ये त्रिशूल का घेतला, अंगाला भस्म का लावले आणि नंदीवरती का बसले, गळ्यामध्ये नागच का घेतला, त्याचे कारण आपण पाहिले. भस्म एवढ्यासाठी लावलं की आज ना उद्या याची राखच होणार आहे, तर याला आज राख लावणी काय आणि उद्या याची काय राख होणं काय. हे प्रसंग आपल्या करता आहे की माणसाला एक दिवस जायचंच आहे ना, मग चांगलं वागून जावं. एवढ्या करता हे भोलेनाथांचं चरित्र आहे. भोलेनाथांनी आपलं वास्तव्य स्मशानामध्ये केलं, याला कारण काय आपल्याला सांगायचंय त्यांना की शेवटचा मुक्काम जर म्हटलं तर कुठं आहे, शेवटचा मुक्काम आपला कायमस्वरूपी म्हटलं तर कुठे, भोलेनाथ कुठं आहे. म्हणून भोलेनाथ कायमस्वरूपी त्या ठिकाणी. आणि भोलेनाथांना माहिती आहे कोणी किती श्रीमंत असू द्या का गरीब असू द्या, शेवटी येणार कुठे. आणि आपल्यामधून सुद्धा शिव तत्व निघून गेल्यानंतर काय म्हणतात त्याला मग शेव. हा, शिव तत्व निघून गेल्यानंतर, ते शक्ती निघून गेल्यानंतर काय म्हणतात शेव, शेवपेटी. हा, बरोबर आहे की नाही. ते पेट्या मिळतात त्या कोणत्या पेट्या म्हणतात त्याला, शेवपेटीच ना. आणि जोपर्यंत ते शिव तत्व आपल्यामध्ये आहे तोपर्यंत निघून गेलं की त्या आई भगवतीने आपली शक्ती काढून घेतली, ते शिव तत्व निघून गेलं ना, फार फार तर घरामध्ये किती दिवस ठेवतात लोक, घरातले 1 महिना ठेवतील फार फार तर. हा नाही, जोपर्यंत सर्व सुरक्षित आहे, हातपाय सुरक्षित आहे की नाही, हा तो कमवतो आहे तोपर्यंत ठीक आहे. हा, पण एकदा गेल्यानंतर काही काही वेळेला तर एखादी मुलगी जर लांब असली तर तिला सुद्धा लोक येऊ देत नाही. येईन म्हणतात आता पुढं, आहे की नाही. राखीला येईन वाटल्या, आता दुर्गंध यायला लागले, नाही जरी येत असली तरी म्हणतात दुर्गंध आत्पा, आहे की नाही, ठेवत नाही. जोपर्यंत त्या आई भगवतीची शक्ती जी आहे ते शिवतत्व आपल्यामध्ये आहे तोपर्यंत देहही पहा तुम्ही कसं आहे, हा टवटवीत आहे की नाही. निघून गेला तत्व की नंतर मग किती साबण लावून काही करा तुम्ही, नाही जमत. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे. आणि हे लक्षात आलं ना की माणूस चांगलं वागायला सुरुवात करतो. हे भोलेनाथांच्या चरित्रामध्ये. आणि भोलेनाथांचं चरित्र श्रवण केल्यानंतर तरी माणसाने काय करावं, सावध व्हावं, सावध झालं पाहिजे, है की नाही. आणि नंतर अशा भोलेनाथांना सजवल्यानंतर नवरदेव स्वरूपामध्ये शिवगण म्हणतात भोलेनाथांना की या ठिकाणी तुम्ही पूर्ण कपडे परिधान करा, असं नाही. मग काहीतरी लंगोटी लावा ना, आज लग्न आहे तुमचं.
भोलेनाथांनी सांगितलं शृंगी नंदी हे माझं मूळ स्वरूप आहे, याच्यामध्ये बदल करता येत नाही, जसं आहे तसं राहू द्या मला. अहो पण लग्न आहे ना तुमचं, थोडे तरी वस्त्र परिधान करा. अरे म्हणे मला हे माझं मूळ स्वरूप असंच आहे, वस्त्र परिधान करता येणार नाही. आणि भोलेनाथांनी एक वेळचा प्रसंग सांगायला सुरुवात केली. एक वेळ लक्ष्मी आणि विष्णू भेटायला येत असताना तेव्हा मला सतीने सांगितलं की अहो विष्णू भेटायला येतात म्हणे, येऊ द्या, एकटे नाही सोबत लक्ष्मी आहे, तुम्ही काहीतरी परिधान करा. सांगितलं की माझं मूळ स्वरूप आहे सती, राहू दे. नाही नाही, सोबत लक्ष्मी आहे त्यांच्या, काहीतरी तुम्ही परिधान करा. सती मातेने काय केलं, लंगोटी लावली भोलेनाथांना. करोडदळा म्हटलं कमरेला तर एक साप घेतला, साप तो बांधला कमरेला महादेवांच्या, आणि त्याच्यामध्ये लंगोटी अटकवली. म्हणे आता असे राहा. भोलेनाथांनी सांगितलं अजूनही मला पटत नाही, याच्यात बदल करता येत नाही, तुझी इच्छा. आणि तेवढ्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता गरुडावरती बैसोनी माझा कैवारी. आणि आल्यानंतर दोघांचं त्या ठिकाणी वार्तालाप चालू आहे, भोलेनाथ आणि विष्णू, सती आणि लक्ष्मी यांचा वार्तालाप. पाहुणे आले की तसंच आहे ना, माणसं जवळ बसतात, महिला मंडळी जो जातात चर्चा करायला सुरुवात, तशी सुरुवात झाली त्यांची चर्चा. आणि महादेवांच्या कमरेला करदोळा कशाचा आहे, सापाचा. आणि भगवान विष्णूंचं वाहन काय आहे, गरुड. आणि गरुड आणि या सापाने त्या गरुडाला पाहिलं आहे की नाही, आलं लक्षात तुमच्या. सापाला गरुड खातो आणि त्या सापाने विचार केला आता जर जास्त वेळ जर थांबलो आपण इथं आरती होईपर्यंत तर काही खरं नाही आपलं. त्याने भोलेनाथांची परवानगी घेतली नाही, काही नाही, ते तसंच निघून गेलं. पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहित आहे. आणि नंतर सतीकडे पाहिलं भोलेनाथांनी की मी सांगितलं होतं तुला की माझं मूळ स्वरूप आहे, याच्यामध्ये बदल करता येत नाही. तसं भोलेनाथांनी या शिवगणाला सांगितलं अरे तुम्ही तसं बदल करण्याचे प्रयत्न करू नका, जसं आहे तसं राहू द्या. आणि सजवलं भोलेनाथांना, नंदीवरती बसले. आता नंदीचाही का स्वीकार केला याचंही कारण आहे, धर्माचं प्रतीक हे पाहिलं आपण. आणि नंदीवरती बसले, निघाले. आणि शिवगण म्हणाले भोलेनाथांना भगवान आज तो शादी है ना आपकी, हाँ श्रृंगी हमारी शादी है, तो आपकी शादी होकर भी आपके पीछे हम 4-5 लोग हैं. और देखो ना शादी में आए हुए बाराती विष्णु, उनके पीछे देखो ना कितने लोग हैं, 33 कोटि देवता. और आपके पीछे तो हम 4-5 लोग हैं ना, ये तो हमारा अपमान है. यालाच म्हणतात चहापेक्षा कॅटली गरम, आहे की नाही. नरदेवाला काही वाटत नाही, पण लांडगे, नरदेवाचे मित्र लग्नात काय म्हणतात त्याला, लांडगेच म्हणतात ना. लांडग्याची खुशामत किती चालते, नरदेवाचा बाप बी त्याचीच खुशामत. त्याला समजून सांगतो गड्या, तुझा मित्र आहे तो, ऐकतो तुझं. हो काका चिंता करू नका तुम्ही, मी सांगेल समजून त्याला. नानमुखाच्या दिवशी पहा तुम्ही, ते पंक्तीत फिरतो लांडग. आमच्याकडे लांडग म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, नरदेवाचा मित्र ते. हा स्वयंपाकवाल्याकडे जातात ते, आचारी लोकांकडे, काही लागलं की सांग जा. अजून कोणा वाट्यावर बसलेले असले लोक की काही लागलं की सांग जा, इकडे फिरायचं तिकडे फिरायचं, काही लागलं की सांग जा. आचार्यवाल्याने सांगली एक वेळ सांगितलं म्हणे एक काम करा, जास्त ऊन तपून राहिलं ना, काही थंड्या गिंड्या बाटल्या ना तिकडनं कोणत्या तरी सरबताच्या, बरोबर आणतो म्हणे. आणि जा गेलं तर गेलंच, परतच नाही आलं.
आणि परत आलनमध्ये एक आचारी भेटलं, गाव म्हणे तुम्ही गेले होते ना ते सरबतच्या बाटल्या नाहीला, म्हणे मी पाठवलं होतं, आलं नाही घेतो म्हणे, नाही ना, बरोबर आणतो म्हणे मी, आता गेलं तर गेलंच. हा, फक्त काय म्हणायचं, काही लागलं की सांगा. कोण? लांडग. दुसऱ्या दिवशी लग्न लागायला निघाल्यानंतर नरदेव आधी गाडीत येऊन बसलं. हा, आणि हे बाहेर फिरतं कोण? त्याला माहितीये की आपल्याशिवाय गाडी धकणार नाही. माल बोलवलं त्याला, कसं तरी बसलं गाडीमध्ये, ड्रायव्हरच्या शेजारी नरदेव, नरदेवाला तिकडे सरकून हे बसलं फाटकाकून, आणि हे ड्रायव्हरला सांगतं मग चाल आता. गाडी निघली, नरदेव कुठंच उभा राहिला नाही, हे 4-5 ठिकाणी गाडी उभी केली. आणि लग्न लागण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर बँड वाजतोय, नरदेव पारावरती तयारी झाली, घोड्यावरती बसला, आणि ते नाचणारे नाचून राहिले, गाणे चालू आहे, बँड वाजतोय. तेवढ्यामध्ये काही म्हणतात आता टाइम झाला, आता चला लवकर, लग्न लवकर लागलं पाहिजे, जास्त उशीर होतोय. त्या टायमाला तेच पुढे येतं, नाचू द्या, लग्न काही बार बार होत नाही. कोण? लांडग, आहे की नाही? आणि लग्नामध्ये काही कमी जास्त झालं तर मारबी तेच खातं. कोण? लांडग, आहे की नाही? लग्नामध्ये काही झगड्याचं वातावरण झालं तर पहिले लांडगे, आहे की नाही, तेच पकडल्या जातात. नरदेवाला कोण ह्यात लावत नाही, लांडग. पण लग्न लागेपर्यंत त्याची खुशामत असते. कोणाची? लांडग्याची, आहे की नाही? और लग्न लागल्यानंतर तर नरदेवाच्या बापाला किंमत राहत नाही. वा, हा, मंडपामध्ये नवरीचा बाप आणि खांदा मारून जातो नरदेवाच्या बापाला, अहो लक्ष नाही माझं, हा बरं असू द्या असू द्या. लग्न लागल्यानंतर काही चिंता नाही, एकदा लग्न लागलं की. आणि लग्न लागल्यानंतर कोणी कोणाला पाहायला तयार नाही, हा, कोणालाच नाही, हाय की नाही? दुल्हन को दुल्हा मिल गया फिकी बरी पडी महाराज, कोणाला किंमत राहत नाही. आता लग्न लागल्यानंतर समजा निघाले सर्व, मग आता नरदेवाच्या शेजारी कोण? नवरी, आहे की नाही? ड्रायव्हरच्या शेजारी नरदेव, नरदेवच्या शेजारी आता नवरी, आहे की नाही? आणि आता लांडग कुठं बसलं, त्याला कुठं जागा आहे? आता ते फाटकाला लटकलं मागे. अरे लग्न लागलं म्हणजे किंमत कमी झाली ना, पण जोपर्यंत लग्न लागत नाही तोपर्यंत लांडग्यांची हवा असते. भोलेनाथांना शृंगी, नंदी वगैरे सर्व म्हणतात कि ये तो हमारा अपमान है, आप दूल्हा होकर भी आपके पीछे हम 4-5 लोग हैं, और भगवान विष्णु के पीछे देखो ना कितने लोग हैं, 30 कोटी, ये तो हमारा अपमान है. भोलेनाथांनी सांगितलं चिंता करू नका, त्यांचे तर 33 कोटी आहे, आपले हा गिनतीच नाही ना, आहे की नाही? अहो एका घरामध्ये आतापर्यंत जर पाहिलं, बाटांकडे बी म्हटलं आपली यादी तर कमीच असते, त्याच्या पुढचं कुठं माहिती आहे? हा, कोणालाही विचारा तुम्ही, 4 पिढ्याच्या पुढे माहिती नाही, किती म्हातारा असू द्या. स्वतःच्या मनाला विचार करा, आपल्याला कुठपर्यंत ओळखता येते? फार फार तर बाप, आजोबा, आणि जास्त झालं तर पणजोबा, याच्या पुढे मामा, 4 पिढीच्या पुढे कोणाचं लक्ष जात नाही, आहे की नाही? मग त्याच्या आधी किती गेले असेल एका घरामध्ये, आहे की नाही? आजामीला पंजामीला, आजामीला पंजामीला, आजामीला पंजामीला, आजामीला पंजामीला, बाप मसना गेला, बाप मसना गेला, आजामीला पंजामीला, आजामीला पंजामीला, आजामीला पंजामीला, आजामीला पंजामीला, बाप मसना गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे राम राम राम, ये राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही. मग एका घरात किती, एका गल्लीत किती, एका गावात किती,
एका तालुक्यात किती, एका जिल्ह्यात किती, एका राज्यात किती, एका देशात किती आणि पूर्ण विश्वात किती. हे सर्व महादेवांचे कोण आहे? मित्र आहे. हे सर्व भोलेनाथाचे मित्र आहे. आणि भोलेनाथाने हातावरती जल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि टाकलं ना धरतीवरती. आणि जसं गवत उगतं ना पावसाळ्यामध्ये, तसेच तर यायला सुरुवात झाली ते जमिनीतून. काही आकाश मार्गाने आले, काही दिशांनी यायला सुरुवात झाली. कोणी एका पायावरच उडी मारत आलं, कोणाला दोन्ही पाय नाही, कोणाला एक हात, कोणाला हातच नाही. कोणाचा कान तुटेल, कोणाचा डोळाच फुटेल, कोणाला सिरच नाही, कोणाची जीभ बाहेर निघेल. जसे जसे गेले असतील त्या अवस्थेमध्ये सर्व. आणि आता गिनतीच होऊ शकत नाही एवढे आले ना. देवता तरी 33 कोटी. आणि सर्व त्या ठिकाणी यायला सुरुवात झाल्यानंतर आता 33 कोटी ही गणती केल्या जाऊ शकते देवांची. पण केलेल्यांची कुठं गणता आहे? केलेल्यांची गणना करू शकत नाही. आणि अफाट गर्दी त्या ठिकाणी झाली. आता कुठपर्यंत लाईन गेली शिने काही सांगता येणार नाही आपल्याला, गणतीचं नाही म्हटल्यानंतर. आणि कोणी मदिरापान करत आहे, कोणी रक्तप्राशन करत आहे. त्यांचं नाचणंही धड नाही, त्यांचं चालणं धड नाही. बरं त्याच्यामध्ये भूत चाले असं नाही, वेताळ आले, पिशाचे आले. बरं का, एक थोडी आहे ते. भूत वेगळे, पिशाचे वेगळे, वेताळ वेगळे. बरं का, सर्व असे यायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला भोलेनाथ म्हणतात, जमलं ना आता? म्हणे हो जमलं आता. लांडगी बी प्रसन्न झाले. आणि भोलेनाथांनी त्यांना सांगितलं नाचा. कारण लग्नामध्ये म्हटलं तर मग वाद्य वाजत मित्र नाचतातच ना नरदेवाचे. आणि भोलेनाथांच्या मित्रांनी नाचायला सुरुवात केली. भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ नाचती. वर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. किती तालात नाचले मस्त. तालात आहे दोघं की नाही. हे महाराष्ट्र जास्त तालात आहे. बसून सुद्धा आनंद घेतला आहे की नाही. नंतर नाही जमलं तर उभे राहून दोघे. वा, पक्का ताल आहे नाचण्याचा. कारण नाचायला सुद्धा ताल पाहिजे. काही काही कीर्तनात पावल्या करायचं म्हटलं ना, पावल्या सुद्धा तालात नसता एखाद्याच्या. बाकीचे मागे जाता आणि एकटंच पुढे येतं आहे की नाही. मग बाकीचे पुढे आले की एकटंच मागे जातात. ते एवढं समजत नाही की आपण लाईनीत नाही म्हणून आहे की नाही. किती मस्त ताला. विशेष म्हणजे जास्त पूर्ण दबाईनी केली जागेची, जागच्या जागी आहे की नाही. दोघांनी सुद्धा वा दिवा. परत एकदा जोराने टाळा वाजवा त्यांच्यासाठी. जगदंबा माता की पहा बरं का. आनंद जर घ्यायचा म्हटलं तर म्हणजे इथं आनंद आहेच बरं का. हा इथं आनंद आहेच, फक्त घेणारा पाहिजे. आमच्या गावचं एक बाजारला गेलं, फुल बाजार भरेल, सर्व भाजीपाला वगैरे सर्व होतं. बाजारला गेलं, पूर्ण गल्ली गल्ली फिरलं हातात थैली घेऊन, पैसेही खिशात भरपूर. तसंच घरी आलो. गाव कुठं गेले होते म्हणे बाजारला. बरोबर, पहिली तशीच रिकामी दिसली. घरी गेल्यानंतर पत्नी म्हणते का बाजारला गेलते ना तुम्ही? म्हणे मग आलो ना बाजारून. म्हणे काय काय आणलं? म्हणे काहीच नाही आणलं, जशी थैली नेली होती तशीच आणली. काय उपयोग झाला?
हा, लक्षात आलं का? अहो, बाजारला गेल्यानंतर जर बाजारातलं घेतलंच नाही काही तर उपयोगच काय आहे की नाही? असं आहे. तसं ह्या बाजारात आपण आलो, मानव देहात आपण आलो आहे की नाही, आणि इथलं काही घेतलंच नाही तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? म्हणून मानव देहामध्ये आल्यानंतर घ्यावं. हा, म्हणून तर म्हटलेलं आहे, आपुला तो एक आणि देव करुणी घ्यावा. जगद्गुरु तुकोबारायांनी तर प्रत्येकाच्या घरापर्यंत देवाला आणलं होतं डोक्यावर. हा, जगद्गुरु तुकोबारायांचा घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरी पुसोणी. जसं फेरीवाले म्हणा घरापर्यंत आणतात वस्तू कोणती, तसं देवाला प्रत्येकाच्या घरापर्यंत आणलं तुकोबारायांनी. पण उलट म्हणतात देव घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला आणि घर पुसवणे, घर बसल्या. तरी सुद्धा काही म्हणतात देव न लगे, देव न लगे. अहो, जे साठवायचं आहे देवाला त्या ठिकाण आम्ही दुसऱ्याच वस्तूने भरून ठेवलं. हा, ज्या चित्तामध्ये देव साठवायला पाहिजे ना ते दुसऱ्याच वस्तूने भरलं. आम्हाला ठेवायला जागा नाही देवाला. देव न लगे, देव न लगे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला वाटत असेल देव लय महाग झाला, तर तुकोबारायला वाटलं की गिऱ्हाईक लागत नाही, याचा अर्थ म्हणजे महाग वाटत असेल बा, है की नाही? महाग वाटत असेल. मग तुकोबारायांनी परत सांगायला सुरुवात केली, देव मंदला, देव मंदला. म्हणजे मंदला म्हणजे मंदी, हा, म्हणजे स्वस्त झाला. तरी सुद्धा लोक म्हणतात देव न लगे, देव न लगे. नंतर तुकोबारायांनी सांगायला सुरुवात केली की तुम्हाला स्वस्त झाल्यावरही घेता येत नसेल तर देव घ्या फुका, देव घ्या फुका. तुकोबाराय म्हणतात फुकट घ्या तरी सुद्धा गिऱ्हाईक लागत नाही. पण घेणारा जर माणूस असेल, हा, जे घेणारे असतील, हा, लांब जाऊनही घेऊ शकतात की नाही. कशावर चाललंय बोलणं? मी या दोघांसाठी घेतले 5 मिनिटं, ठीक आहे. हो, घेणारा जर असेल ना, हा, तर बस तो आनंद घेतल्याशिवाय राहतच नाही. आता हे दोघं म्हणलं म्हणजे 1,000 श्रोते आणि एकाकडे, हे दोघं एकाकडे. काय म्हणणं आहे तुमचं? हा महत्वाचा मुद्दा आहे. 1,000 श्रोते वेगळे आणि त्या 1,000च्या बरं का, आणि बरोबरीला दोघं आहे. हे 500-500 समजा, आहे की नाही? वा जी वा, जय हरी. हरी श्री राम, जय राम, जय जय राम. 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 श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. हा, श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय राम. भोलेनाथ आणि नंदीवरती बसलेले आहेत. भूते वेताळ वगैरे सर्व नाचतात.
भोलेनाथ आनंदी होतात, कारण मित्र नाचायला लागले की नरदेवाला आनंद होतोच ना. म्हणून वर्णनही तसंच केलं. हर्षयुक्त उमापती, हर्ष झाला उमापतीला. उमा म्हणजे पार्वती, तिचा पती म्हणजे महादेव. गज चर्म व्याघ्रांबर हे ध्रुपद आहे या अभंगाचं. भूते बेताळ नाचती म्हटल्यानंतर मग गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासकी यार. नाहीतर मग भूते बेताळ नाचती एवढंही म्हटलं तरी चालते. पूर्ण अभंगच पाहून घेतला आपण. चला आहे की नाही. भस्म ओटी कुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासकी हार. भूते वेताड नाचते आणि हर्षे युक्त उमापती आनंदी होतात. आणि भोलेनाथांना पाहिल्यानंतर देवाच्या पत्नी हसायला लागल्या. कारण नरदेव बाकीचे नरदेव पाहिले होते, हे नरदेव कसं मेलेल्या माणसाची आग्राला लावलेली, वस्त्र नाही, डका जटा विखरलेले, भूते बेताळ नाचतायत. देवांच्या पत्न्या मनामध्ये म्हणायला लागल्या एकमेकीला, म्हणतात नरदेव भरपूर पाहिले पण असा विचित्र नरदेव नाही पाहिला. याच्या लायकीची नवरी भेटली पाहिजे फक्त की झालं का. हसायला लागले. वरलायक दुल्हनिया जगना देखी सियका देव श्रिया मुस्काई. बरलायक दुल्हनिया जगना, याच्या लायकीची फक्त नवरी भेटली पाहिजे. हसायला लागले. तेव्हा देवतांनी त्यांना सांगितलं हसू नका, हे आपल्याकरता लग्न आहे त्यांचं. भोलेनाथांचा विवाह होईल आणि मग त्यांना पुत्र होईल आणि तो तारकासुराचा वध करेल. तारकासुराचा वध केल्याशिवाय आपल्या जीवाला त्या ठिकाणी समाधान नाही. तारकासुराचा वध कोणाच्या हातून आहे? भोलेनाथांच्या पुत्राच्या हातून आहे. म्हणून यांचा विवाह झाल्याशिवाय पुत्र होणार नाही, पुत्र झाल्याशिवाय तारकासुर मरणार नाही. आणि दिसतं जबरदस्ती यालाच पटलेलं आहे, लडका नरदेव घोड्यावर बसवणे जबरदस्ती. आणि विवाहाचं म्हटल्यानंतर भोलेनाथ आधीच सांगायचे की मला विवाह करायचा नाही. आम्ही जबरदस्ती त्यांना तयार केलं. माता रानी की जय, महारानी की जय. माता रानी की जय, महारानी की जय. बोलो जगदम्बा माते की जय जय जय. बोलो जगदम्बा माता की जय जय जय. बोलो जगदम्बा माता की जय जय जय. माता रानी की जय, महारानी की जय. माता रानी की जय, महारानी की जय. आणि भोलेनाथ त्या ठिकाणी नरदेव स्वरूपामध्ये अन्नू वरात आली हिमालयाच्या नगरामध्ये. आणि सुरुवातीला आले ते भगवान विष्णू. डोळ्यापुढे चित्र आणा तुम्ही. आता भगवान विष्णू आल्यानंतर भगवान विष्णूच्या पाठीमागे 33 कोटी देवता आहे. सुंदर अलंकार आहे अंगावरती, वेशभूषा सुंदर आहे, मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, मोर मुकुट आहेत विष्णूंचा. बाकीचे लोक म्हणाले नारदांनी तर सांगितलं होतं की नरदेव असा आहे, नरदेव तर सुंदर आहे. आता विष्णूचं रूप पाहिल्यानंतर म्हणजे राजेश कुमार मदनाचा पुतळा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. त्याला पाहिल्यानंतर देखिला डोळा बैसला म्हणे.
त्याला पाहिल्यानंतर तो मज व्हावा, तो मज व्हावा. अहो एकदा त्याला पाहिल्यानंतर कुणालाही तो पाहावा आणि असा वाटायचा. कोण? भगवान विष्णू. नरदेव तर खूप चांगला आहे, पण विष्णूंनी सांगितलं अहो मी नरदेव नाही म्हणे. तुम्ही कोण आहे? अहो मी नरदेवाचा मित्र आहे, लांडगा. लोक म्हणतात नरदेव जर इतका सुंदर आहे तर मग आपल्या नरदेवाचा मित्र जर इतका सुंदर आहे, नरदेव किती सुंदर असेल. भगवान विष्णू मनामध्ये म्हणतात फक्त बेशुद्ध पड जा नका पाहिल्यानंतर की झालं काम. आणि नंतर हे आले कोण? भूते बेताळ नाचले. भोलेनाथांना पाहिलं आणि भोलेनाथांना पाहिल्यानंतर नगरातील काही मोठे लोक म्हणतात पार्वती किती सुंदर आहे. आणि हिमालयाने काय नरदेव पाहिला. मग कोणी बोलायला तयार नाही, कारण नरदेव कोणाचा आहे? मोठ्या घरचा नरदेव आहे ना, राजाचा जवळ आहे ना. हिमालय राजा आहे आणि मोठ्याचा नरदेव असला की लोक काही म्हणत मनामध्ये ठेवतात फक्त. हा सर्वच म्हणायला लागले वा 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 चांगला आहे नरदेव. एका गावामध्ये 65 वर्षाचं नरदेव आलं. किती? 65 वर्षाचा नरदेव घोड्यावरती बसलेला आहे. लोक त्या ठिकाणी श्रीमंताचा वय असल्यामुळे म्हणतात नाही नाही चांगला आहे नरदेव, काही चिंता नाही. आणि 65 वर्षाची वय अजून, म्हणजे फुकट एसटीचं भाडं व्हायला अजून 10 वर्षे बाकी आहे, काही चिंता नाही, चांगला आहे नरदेव. मोठी माणसं खोटं बोलतात, पण लहान मुलांनी पाहिलं त्याला. आणि लहान मुलांनी त्याला पाहिल्यानंतर आता ते कोणाला भीत नाही. लहान मुलं लहान मुलांना भीती वाटत नाही, ती देवरूप राहते ना. त्याच्यातला एक म्हणतो पिंट्या म्हणे काय रे दगड्या तू काही मनगड्या, पण नरदेव बुडाच दिसतो. बुडाच दिसतो म्हणजे बुडा आहेस ना. आता यानं मुक बसा की नाही, थोडा विको कमी करा की नाही त्यानं, आहे की नाही. तेवढ्यामध्ये नरदेव बुडाच दिसतो म्हणे गड्या, आता बुडा आहेस ना. ते घोड्यावरती बसलेलं आणि तिथून असे डोळे यांच्याकडे डोळे वाटरून पाहायला लागलं. त्याच्यात ते लहान मुलं म्हणतात हिम्मत असेल तर खाली उतर ना, घोड्याहून कशाला दादागिरी. आता इकडे बँड चालू आहे, आता यानं उतरा का खरंच. हे उतरलं ना खरंच 65 वर्षाचं. आणि त्या मुलांना मारायला धावलं. ते कशाला हाती लागतात लहान मुलं, ते धावत गेले, उंच ओट्यावरती चढले. आता याच्याकडून काही जमत नाही. त्या टायमाला ते गोटे पाहायला लागलं त्यांना मारायला. ते गोटे पाहायला लागलं. त्याच्यातला एक म्हणतो बापरे हे तर डोक्यातून बी जायला दिसतं. म्हणजे मोठ्या माणसांनी स्तुती केली की श्रीमंताचा नरदेव आहे, वा चांगला नरदेव आहे, काही चिंता नाही. पण लहान मुलांनी तसं भोलेनाथांच्या बाबतीमध्ये मोठ्या माणसांनी त्या ठिकाणी चांगलं म्हटलं, हो, पण लहान मुलं धावत निघाले. पिताजी पिताजी, अरे ओ पिताजी, हमें अंदर ले लो पिताजी, अपने गांव में दूल्हा नहीं, अपने गांव में भूत आया है, वो सबको निकल जाएगा पिताजी, हमें घर के अंदर ले लो पिताजी. लहान मुलं धावत गेले ना. त्यांना काय, कारण लहान मुलं हे खरं बोलतात, है की नाही. असंच एक मुलगा अभ्यास करत असताना तेवढ्यामध्ये सप्त्याचे कार्यकर्ते मंडळी, खेड्यागावातलं विषय, गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला, और कार्यकर्ते मंडळी वर्गणी मागायला यायला लागले. बरोबर असे घरचे घर घेतात खेड्यागावामध्ये. आणि तेवढ्यामध्ये त्या मुलाच्या बापाने सांगितलं म्हणे पिंट्या हे सप्त्यावाले वर्गणी मागायला येऊन राहिले ना. म्हणे हो. म्हणे एक काम कर, मी मागच्या खोलीत लपतो आणि त्यांना सांगजो की मी गेलो गावाला. म्हणे हो. ते लागला अभ्यास करायला. आता कार्यकर्ते आले आणि मामासारखे समजा त्याच्यामध्ये मस्त बोलून चालून सर्वांशी मोकळं. मामाचं काम पटतं मला, सगळ्यांशी बोलून चालून मस्त मोकळं काम. असंच राहावं माणसाने. काही नाही जीवनामध्ये, खरा जीवनाचा आनंद हाच आहे. बरं का. आणि
गेले तिथं. खरे पिंट्या चांगला अभ्यास कर कडे, मस्त आहे तू, हुशार आहे. हा आता पेपर असतील तुझे. हो बाबा हो. आणि चांगला शिक गड्या, नोकरीला लागशील. हो हो हो. हा खरे तुझे बाबा कुठं आहे? त्यावेळेला त्या मुलाने सांगायला सुरुवात केली, माझे बाबा की नाही मला म्हणाले होते की मी मागच्या खोलीत लपतो आणि ते आले की सांगतो मी गावाला गेलो. क्या लहान मुलाला कुठं काय हो, आहे की नाही? लहान मुलांना कपटही नाही, ते खोटही नाही बोलत, खरं बोलतात. लहान मुलगा म्हणजे देवरूप आहे, कोणाचंही असू द्या तुम्ही, आहे की नाही? दुश्मनाचं सुद्धा लहान बाळ जर आपल्या दारात आलं ना तरी या वाटतं की नाही घ्यावा, जवळ घ्यावं. जरी त्याच्या बापाशी जमत नसेल, आईशी जमत नसेल, पण त्यांचं जर मुलगा आलं ना हे असं वाटतं लागेल उचलून घ्या, घेतातच ना, आहे की नाही? ते देवरूप आहे. तसं या ठिकाणी भोलेनाथांना सुद्धा पाहिल्यानंतर खरी वस्तुस्थिती वर्णन केली त्यांनी. धावतच निघाले आणि त्या ठिकाणी काही काही तर बेशुद्धच पडून गेले. आणि नंतर विष्णूला ओवाळायला लागली पार्वतीची आई, बरं का, मैना राणी. पाहिलं की आपला जवाई सुंदर आहे. विष्णूंनी सांगितलं मी जवाई नाही, त्यांनी ओवाळू दिलं नाही. अहो नरदेव अजून मागे. मैना राणीलाही वाटलं की जर जवायचा मित्र एवढा सुंदर आहे तर नरदेव किती सुंदर असेल आता आपला. आणि तेवढ्यामध्ये भोलेनाथ येतात आणि ओवाळायला लागली ना मैना राणी तर बेशुद्धच पडल्या. आणि नंतर शुद्धीवरती आल्या पार्वती माता आणि भोलेनाथांची त्या ठिकाणी, बरं का. हा म्हणजे तेच सगळी तेच लग्न. हा आता एवढं काही कुठं ना कोणी करत नाही मामा, खूप चालायचं ते आधी, की नाही? अहो लग्न लागून आल्यानंतर सुद्धा गावामध्ये नरदेव नवरीची काय निघायची, ती मिरवणूक निघायची की नाही, त्याला वरात म्हणायचे. म्हणजे विध वेगळी, आहे की नाही? हा. आणि लग्न लागायचं दिवशीचा वेगळा सोड, आणि लग्न लागून आल्यानंतर नरदेव नवरी कोणी कोणी तर हत्तीवर मिरवायचे आणि गाडी बैला ताईस समजा, आहे की नाही? हो दम. आणि ती गाडी कोणती? तट्ट्याची गाडी, ती दमनीची गाडी. पुढून पॅक मागून खुल्ली, दोघं मस्त देवासारखे, आणि मग ओवाळणी टाकायच्या महिला मंडळी. गेला ना आनंद होतो, आहे की नाही? आता तर लग्न लागून आलं केव्हा हे बी समजत नाही लोकांना, आहे की नाही? लग्न लागून आलं केव्हा ते सुद्धा समजत नाही. अहो त्यावेळेला लग्न लागून आल्यानंतर सुद्धा एकदम घरात आणायचे नाही. एखाद्या ठिकाणी विसावा म्हणजे, आहे की नाही, जानोसा घर राहायचं तिथं, आणि त्या जानोसा घरामध्ये त्या ठिकाणी ठेवायचे. नरदेव काढला ना, मिरवणूक काढली ना म्हणजे दुसऱ्याच्या घरी, आणि नरदेव नवरी आली की दुसऱ्याच्या ठिकाणी. त्या टायमाचा आनंद, एवढे साधनं नव्हते पण आनंद खूप होता, आहे की नाही? हे सर्व सगळं अवघड झालं आता ते. आणि या मोबाईलानं जास्त अवघड केलं, आहे की नाही? मोबाईल आहे ना. पूर्वी जे पत्र होते ना, लिवायचे लोक पत्र, त्याच्यात प्रेम होतं पत्रामध्ये. जर पत्र आलं ना, पोस्टमन दादा आले की लोक विचारायचे, का हो आमचं पत्र आलं का? नाही बा तुमचं ते आलं. बरोबर. लाग तेवढ्या शेजारची मावशी, भाऊ आमचं आलं का? विचारत होते पत्र. आणि पत्र वाचताना घरातील सगळे बसायचे असे पोथीसारखं, आणि त्याच्यात ते मजकूर वगैरे काय सुंदर होतं ते, आहे की नाही? वा जी वा. पत्र लिहिण्यास कारण की इथून सुरुवात करायची. शेवटी शेवटी पत्र पाठवत जा, पत्राने अर्धी भेट होते, असं लिहायचे. आता कुठं काय हो, आता व्हिडिओ कॉल इकडनं तिकडं पाहायला भेटतं, तर कशाचं पत्र काय, आहे की नाही? म्हणून प्रेमही, आणि त्याला एक आहे, अति परिचयात अवेज्ञा होते, आहे की नाही? अति परिचयात काय होते, त्याच्यामध्ये आणि प्रेम कमी होतं. पूर्वी जेवण करायलाही बसले तर सारखे बसायचे हो, आहे की नाही? थोडी चर्चा बी करायची लोक घरामध्ये, काय करायचं काय नाही, मस्त गोष्टी व्हायच्या. आता कुठं काय हो, आता जेवताना एक तिकडे पाहतो, हा एक इकडे पाहतो, काही वेळ बसला नाही, आहे की नाही? अवघडच होत गेलं ते. कमी कमी होत गेलं प्रेम आता. त्या टायमाचा विषय वेगळा होता. जुन्या लोकांनी तो आनंद घेतलेला आहे. त्या बाबाला व्यवस्थित बसावं बरं का, व्यवस्थित बसा. कोणत्या ठिकाणी कसं बसावं काय याचे काही, आहे की नाही, पद्धती आहेत. भजन करा आता चांगलं, म्हणजे चालले जाईन ते. हरे नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण
पत्र वाचणारा बी त्या गल्लीत एखादाच राहायचा. शिक्षण बी कमी होतं ना, आहे की नाही. एखादा जो वाचतो तो त्याला शेतातून घरी येऊ द्यायचं, मग त्याच्या घरी पत्र घेऊन जायचं. तो बी असा भारी भरायचा एखादा. पत्र वाचून दे भाऊ म्हटलं कोणा मावशीनं, हात पाय द्यायचा. थांब जरा मला चहा घेऊ दे, थांब मला पानस खाऊ दे. तोपर्यंत वाट, जसं काही पैसे लागतात, आहे की नाही. असंच एक जवाई आलं सहज. आणि जवाई आल्यानंतर तेवढ्यामध्ये नवीन नवीन जवाई आलं आणि पत्र आलं. आता पत्र आल्यानंतर सासूबाईच्या हाती पत्र पडलं आणि सासूबाईने जवाईला सांगितलं, जवाई बापू पत्र वाचा बरं का. जवाईनं पत्र हाती घेतलं आणि लागला रडायला. आता रडायला लागल्यानंतर सासूला वाटलं पत्र वाचलं जवाईनं रडायला लागले म्हणजे कोणीतरी लागली सासू बी रडायला. तेवढ्यामध्ये त्याचा सासरा आला शेतातून घरी. सासरा आल्यानंतर मग पत्नी रडते, जवाई रडतोय, त्याने बी विचार केला नाही, ते बी बसला, ते बी लागलं रडायला. तेवढ्यामध्ये त्याचा साला आला. त्याने पाहिलं बाप बी रडतो, आई रडते, पाहुणा बी रडतोय, जवाई लागलं ते बी रडायला. त्याच्यामध्ये त्याची पत्नी तो घ्यायला आला होता, ती गेली, ती शेजारी ती आली. तिने पाहिलं बाप बी रडतो, आई रडते, भाऊ रडतो, पती बी रडतो आपला, ती बी लागली रडायला. मग काही काही भावबंदातले आले, हे चारी पाची रडून राहिले, काहीतरी झालं, भावबंद बी लागले रडायला. मग बाकीचे लोक आले तिथं आणि मग म्हातारे लोक म्हणतात, एक गेलं पुढे काठी घेऊन, म्हणे का हो आता कुठ लोक रडता, कुठपर्यंत रडता, पाहुणे सगळे आले शिंता आटपा. लक्षात आलं तुमच्या. तेवढ्यामध्ये म्हणे भावबंदाला विचारलं एकाला, म्हणे करे झालं काय नेमकं, कोण केलं. म्हणे काय सांगा. म्हणे तू कोण रडला. म्हणे हे रडत होते म्हणून. त्याला विचारलं तुम्ही कोण रडता. म्हणे ते रडता म्हणून. त्याला विचारलं तुम्ही कोण रडता. म्हणे ते रडता. असं करत करत आलं तर त्याच्या साल्यापर्यंत. अरे म्हणे काऊन रडतू, रडतो का म्हणतो. म्हणे माझे बाबा रडून राहिले म्हणून. त्याच्या बाबाला विचारलं तुम्ही काऊन रडता. म्हणे ते रडते म्हणून. त्या मावशीला विचारलं तुम्ही काऊन रडता. म्हणे जवाई रडता म्हणून. आणि जवयाला विचारलं तू का रडतू. म्हणे मला वाचता येत नाही म्हणून. आहे की नाही. आनंद काही वेगळा होता पत्रांचा. हो आहे की नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय, जगदंबा माता की. आणि असा सोहळा त्या ठिकाणी पार पडला. आणि भोलेनाथ आणि पार्वती माता यांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडल्यानंतर बरेच दिवस तो विवाह सोहळा चालला. आणि आनंदामध्ये विवाह सोहळा पार पडल्यानंतर सुंदर वर्णन आहे. हरी शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई, आओ शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई. पार्वती ने माला शिव को डाली, पार्वती ने माला शिव को डाली, पार्वती ने माला शिव को डाली, पार्वती ने माला शिव को डाली. शादी हो गई, शिव की शादी हो गई.
आणि असा तो प्रसंग त्या ठिकाणी पार पडला. व्यास आणि जनमेजय यांच्या संवादामध्ये व्यासाने सांगितलं पार्वती माता सुद्धा त्या आई भगवतीचा अवतारच आहे, ती आई भगवतीच आहे आणि शिव शक्ती तिला म्हणतात. काय शिव शक्ती. नंतर विचारलं परीक्षित राज आपल्या जनमेजयाने की नवरात्र व्रत हे केव्हापासून सुरुवात झालं, प्रथम नवरात्र हे कुणी केलं ते कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. या आई भगवतीचे तुम्ही 52 पीठ तेही सांगितले आणि व्रताचा विचार केला तर नवरात्र व्रत हे प्रथम कुणी केलं, कुणी साधना केली. तेव्हा व्यासांनी सांगायला सुरुवात केली सूर्यवंशामध्ये भगवान परमात्म्याचा एक अवतार झाला, तोही आई भगवतीच्या आज्ञेने झाला, राम अवतार. राम अवतारही आई भगवतीच्या आज्ञेने तो अवतार झाला आणि प्रथम व्रत हे नवरात्र व्रत रामचंद्रांनी केलं किष्किंधा आणि पर्वतावरती. त्या ठिकाणी बरं का, हा प्रथम व्रत केलं रामचंद्रांनी. त्यावेळेला जनमेजयानं सांगितलं की सविस्तर कथा ऐकण्याची इच्छा आहे. उंच शिखरावरती एक वेळ आणि आई भगवती कुमारी या रूपामध्ये आणि तपश्चर्या करीत आहे आणि तपश्चर्या करत असताना म्हणजे अंशावतार असतात बरं का, जसं अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंश अवतार आहे की नाही. हा महादेवांचा अवतार म्हणजे हनुमंतराय, हा अंश अवतार आहे. विष्णूचे राम कृष्ण वगैरे हे सर्व काय अंश अवतार आहे. म्हणजे एका बीजापासून अनेक वृक्ष होणे, म्हणजे बीज पडल्यानंतर त्याचा काय झाला वृक्ष. मग एका बीजाचा वृक्ष झाला आणि त्या वृक्षाला फळं आले, मग किती बीज ते पडल्यानंतर किती वृक्ष, असा तो विषय. आणि तपश्चर्या करत असताना उंच शिखरावरती रावण 20व्या रसूचा पुत्र रावण, काही कशी आईचं नाव आहे आणि त्यांच्या पोटी रावण आल्यानंतर रावण कुंभकर्ण आणि रावण त्या ठिकाणी गेला शिखरावरती आणि त्या कुमारिकेचा हात पकडायला लागला. त्यावेळेला तिने सांगितलं की रावणा मला स्पर्श करू नको. रावणाने नाही सांगितल्यानंतर सुद्धा तो हात पकडल्यानंतर आणि त्यावेळेला सांगितलं रावणाला की रावणा फार मोठा अपराध केला, या ठिकाणी तू मला स्पर्श केला ना, अरे मीच तुझ्या मरणाचं कारण बनेल. ऐकताय ना, तू असा मरणार नाही, सत्ताधीश आहे, 33 कोटी देवता तुझ्या बंदीखान्यामध्ये आहे, एवढी तुझी सत्ता आहे. आणि रावणाच्या सत्तेचा विचार केला तर खरोखर सत्ता तशीच आहे. वाऱ्याकडे झाडायचं काम, पाण्याकडे सडा टाकायचं काम, 9 ग्रहाच्या पायऱ्या आहे. हा रावणाच्या घराला गणपती बाप्पा गाळं ओळायचे रावणाकडं आणि जे सर्वांचं भविष्य लिहते ना सटवी, ते बाळात पण करायचं काम करायचे रावणाच्या घरी. 5वीच्या दिवशी दिवे लावतात ना आजी, 5वीच्या दिवशी दिवे लावतात ना, का लावतात. एका ताईला विचारलं, म्हणलं दिवे का लावतात 5वीला, म्हणे माझी सासूला आहे म्हणून. म्हणलं ते काऊन लावते, म्हणे तिची सासूला आहे म्हणून. 5वीच्या दिवशी दिवे लावण्याचं कारण आहे ते कणकीचे दिवे, कारण सटवी येते त्या दिवशी आणि त्या बाळाचं भविष्य लिहून जाते. म्हणून त्या दिवशी कार्यक्रम चांगले पाहिजे बरं का. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते भविष्य लिहायचं काम करते त्या बाळाचं, त्याच्यावरती बदल करता येत नाही. काल लाटीचे रिहिले न मोडी गा काही गेले, जैसी काळी गोरी पण पीठने. एकदा का तिनं लिहिलं, जसं एकदा माणसाला काळा रंग आणि गोरा रंग प्राप्त झाला तो बदल करता येत नाही, है ना.
ॲडव्हर्टाईज मध्ये लय सांगतात. काय सांगतात? 5-6 हप्ते लावलं की एकदम गोरं होतं, आहे की नाही? हा, पण ते पटतं की नाही आपल्याला? पटतं की नाही? ते पटतं. पण कथा कीर्तन श्रवण केल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, घरात सुख येतं, हे पटत नाही काहींना, आहे की नाही? हाताने टाळी वाजवल्यानंतर देवाची प्राप्ती होते. हा, मुखाने नामचिंतन केलं, हाताने टाळी वाजवली की, पण तेही पटत नाही. आम्ही कथेकडे यायला लागलो एका गावामध्ये. 95 वर्षाचा बाबा होता, एक 95 वर्षाचं. आता 95 वर्षाचं कसं असेल ते तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. आणि 95 वर्षाचं होतं, पूर्ण जीर्ण झालेला दी आहे, आणि ते असं करून राहिलं. काय हे नख असं करून राहिलं. आम्ही आलो, म्हटलं बाबा भजन करून राहिले का तुम्ही? अरे म्हणे भजनाचा माझा काय संबंध आहे म्हणे. म्हणजे कीर्तन बी नाही आवडत मला, कथा बी आवडत नाही, आणि देणगी देणं तर आवडतच नाही. म्हटलं मग तुम्ही असं काय करून राहिले? भजनाला येत जा, कथेला येत जा, तुम्ही देवाची प्राप्ती होते, मोक्ष मिळतो. सांगायला लागलो. हा, अरे परिवार सुखी राहतो वगैरे, हा, शेवटही चांगला होतो. म्हणे मला नाही सांगायचे ते. म्हटलं हे काय करून राहिले तुम्ही? अरे म्हणे एका माणसाने मला सांगितलं म्हणे की असे नखाला नख घसले ना की सफेद बाल काळे होतात. म्हणजे 95 वर्षाचा असून त्याला ते पटलं. हा, आता होईल का ते? नाही जमू शकत ना, है की नाही? पण तरी ते पटलं. हा, है की नाही? कारण संतांनी तेच सांगितलं. लटके ते रुचे, लटके ती रुचे, लटके तिरुचे, लटके तिरुचे, लटके ती रुचे, लटके ती रुचे, लटके तिरुचे, लटके तिरुचे. साच कोणा येईन पटे, साच कोणाही नाही पचे, साच कोणा येईन पटे, साच कोणाही नाही पचे. लटके ती रुचे, लटके ती रुचे, लटके ती रुचे, लटके ती रुचे. लटके तिरुचे, लटके तिरुचे, लटके तिरुचे, लटके तिरुचे. लटके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. संत सांगतात ते लोकांना पटत नाही. 5वीच्या दिवशी दिवे लावतात बा, आणि त्या दिवशी सटवी येते आणि भविष्य लिहून जाते. म्हणून भजन कीर्तनाचे कार्यक्रम घरामध्ये असावे, इतर कार्यक्रम नसावे, हे काहींना पटत नाही, बरं का? पण एखादं खोटं लवकर पटते, आहे की नाही? हा, रावणाच्या घरचा विषय पाहत असताना जी सर्वांचं भविष्य लिवायचं काम करणारी सटवी आहे, ते रावणाच्या घरी काय करायची? बाळांपण करायचं काम करायचं. कारण रावणाला पत्न्या किती होती? 80,000. 1,00,000 पुत्र, 1,25,000 नातू पंतू, 1,00,000 पूत, 1,25,000 नाती. उस रावण को ध्यान बाती. परिवार एवढा, 80,000 पत्न्या, 1,00,000 पुत्र, 1,25,000 नातू पंतू. हा? परिवार विचार करा, 80,000 पत्न्या, 1,00,000 पुत्र. मग 1,00,000 जर पुत्र आहे त्याला, तर मग सुनबाई बी ते 1,00,000 असतील ना, हा, आहे की नाही? आणि 1,25,000 पुत्र नातू पंतू, समजा किती मोठा परिवार झाला हो. एवढी सत्ता ज्या रावणाची होती, पण त्याचंही बसतान बसलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगती कवडी गेली नाही. 7 कोटी घर कशाचे होते त्याचे? सोन्याचे.
बाकीच्या घरांचा विषय सोडून द्या, चांदीचे आणि लोखंडाचे जाऊ द्या, पण 7 कोटी होती फक्त सोन्याचे. सोनं आहे की नाही? शुद्ध कांचनाची 7 कोटी म्हटलेलं आहे, म्हणजे शुद्ध सोनं, मिक्सचर नाही. आहे की नाही? आता 7 कोटी घर सोन्याचे त्या रावणाचे होते. आता आपल्या घरामध्ये किती सोनं असेल एका एकाच्या घरामध्ये असला तर 1-1 क्विंटल. कमी झालं का? सोनं काय किलो आहे आपल्याकडे? नाही किलो आहे की नाही? काय एवढी सत्ता त्या रावणाची, हो आहे की नाही? रावणासारखा बलवानही कोणी नाही. 3 वेळा कैलास परत उलटा पलटा करणारा रावण. रावणासारखा भक्तही कोणी नाही, शिरकमल वालवतं महादेवांना. रावणासारखा युक्तिवाद कोणी नाही, एवढा रावण. आणि त्या रावणाला सांगितलं, त्या आई भगवतीने हात पकडल्यानंतर, ऐ रावणा, तू एवढा सत्ताधीश असेल, 33 कोटी देवताही तू बंदीखान्यामध्ये टाकले असेल, पण तुझ्या मरणाचं कारण मी बनेल, प्रतिज्ञा केली त्या आई भगवतीने. आणि नंतर पुढे व्यासदेव आणि त्या जन्मेजयाला सांगतात की राजा, अयोध्या नगरी आहे आणि त्या अयोध्या नगरीमध्ये दशरथ नावाचा राजा आहे. दशरथाने कौसल्या नामक कन्याशी विवाह केला. तशा 550 पत्न्या सांगितल्या दशरथाला सुद्धा. किती? 550. पण बाकीचा हिशोबच नाही आला, त्यांचे नाव नाही, त्या तिघींची नाव आली. जसं 16,108 पत्न्या देवाच्या, पण 8चे नाव आले, बाकीच्यांचे नाही. तिलाही पुत्र झाला नाही. सुमित्रीशी विवाह केला, तिलाही पुत्र झाला नाही. आणि कैकेयीशी विवाह केला, तिलाही पुत्र झाला नाही. पण 3 पत्न्या असून सुद्धा त्या ठिकाणी पुत्र संतान नाही. मग दशरथ राजाच्या जीवनामध्ये दुःख. ज्याला पुत्र नाही त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं की नाही? झोपलं नाही ना कोणी अजून? तुम्ही जागीत आहे ना? तुमचं लक्षात आहे ना? ज्याला पुत्र नाही, ज्याला पुत्र नाही, ज्याला मुलगा नाही, त्याचं जीवन दुःखी. परत सांगू का? ज्याला पुत्र नाही त्याचं जीवन, बोला बोला मनातल्या मनात, ज्याला पुत्र नाही त्याचं जीवन दुःखी. आणि ज्याला आहे त्याचं जीवन दुःखीच आहे की नाही? ज्याला पुत्र नाही त्याचंही जीवन दुःखी, आणि ज्याला पुत्र आहे त्याचंही जीवन दुःखी आहे. कारण हा संसारच तसा आहे की नाही? पुत्र झाल्यानंतर सुख मिळेलच असं नाही. उलट एखाद्या वेळेला ज्यांना पुत्रच नाही ते सुखी बिनफिकर आहे की नाही? पुत्र असून जर जीवनात दुःख येत असेल काय उपयोग आहे त्याचा? आहे की नाही? पुत्र असून जर समजा मन दुखत असेल, मग त्यापेक्षा तर विचार येतोच ना तो की ज्यांना नाही ते प्युअर सुखी आहे की नाही? दशरथ राजांना पुत्र नाही म्हणून दुःखी असा विषय नाही, बरं का? पुत्र असून सुद्धा जीवनात दुःख येऊ शकते. पुत्र नाही त्याचं दुःख दशरथ राजांना आहे. एवढं राज्य जरी असेल पण त्या ठिकाणी समाधान नाही. आणि पुत्र कामेष्ठी यज्ञ करायचं सांगितलं वशिष्ठ ऋषींनी. आता काही पूर्ण रामायण नाही येणार या ठिकाणी. देवी भागवतामध्ये रामकथा का आली हे चरित्र का आलं, रामकथेमध्ये जे आहे ना ते याच्यामध्ये नाही. पुढे रामकथा देवी भागवतामध्ये येण्याचं कारण आहे, बरं का? आणि आई भगवतीचं चरित्र, बरं का? आणि रामकथेमध्ये 4 वेळा त्या चरित्राचा भाग आलेला आहे, म्हणून रामकथा आली त्याच्यामध्ये. दशरथ शब्दाचा अर्थ आहे समोरून 10 रथावाले निकडणं एकटे दशरथ, आणि त्या 10 रथावाल्याशी युद्ध करायचे, त्यांच्यावरती विजय मिळवायचे, म्हणून नाव पडलं दशरथ. 10 इंद्रियावरती जे मन विजय मिळवतं, 10 इंद्रिय, आणि या 10 इंद्रियांवरती जे मन विजय मिळवतं ना त्याला म्हणतात दशरथ. अयोध्या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे नाही योद्धा. जिथं एकही योद्धा नाही त्याला म्हणतात अयोध्या.
जिथं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार एकही नाही, ती खरी अयोध्या आहे. आणि दशरथ राजाला 3 पत्नी अयोध्या नगरीचे राजे, सत्वशील राजा आहे. वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं सांगितलं. कारण वशिष्ठ ऋषींनी विचार केला की याच्या जीवनामध्ये पुत्र संतानाचं सुख नाही, पण त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप, त्या आंधळ्यांचा शाप, श्रावण बाळाचा आणि बरं का, दशरथ राजाने जेव्हा एखादा पशु समजून आणि बाण मारल्यानंतर श्रावण बाळाला, त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सांगितलं होतं की आज जसं आम्ही श्रावण म्हणत आणि प्राण सोडत आहे, तसं एक दिवस तूही प्राण सोडशील तेव्हा तुझा पुत्र तुझ्याजवळ राहणार नाही. आणि आज जसं आमच्या मुखामध्ये पाणी टाकायला आमचा पुत्र नाही श्रावण, तसं तुझ्याही मुखामध्ये पाणी टाकायला तुझा एकही पुत्र राहणार नाही. हा शाप आणि वशिष्ठ ऋषीच्या स्मरणामध्ये की याला पुत्र संतान होणारच नाही, पण त्यांचा शापही खोटा होणार नाही. शेवटच्या टायमाला मुखामध्ये पाणी टाकायला एकही पुत्र तुझा राहणार नाही असा शाप आहे ना, त्या शापामुळे पुत्र होणार आहे. म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञाचं नियोजन केलं. आणि सूर्यवंशाचं एक सुंदर वर्णन आहे. सूर्यवंशामध्ये हजारो राजे झाले बरं का, हजारो राजे. पण प्रत्येक राजाला त्या ठिकाणी पुत्र संतान होतच नाही, आणि प्रत्येकाला पुत्र कामेष्टी यज्ञच करावा लागला तरच पुत्र झाला. सूर्यवंशातला कोणताही राजा घ्या तुम्ही, कोणताही राजा घ्या मामा, पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतरच पुत्र झाले त्यांना, असा पुत्रच झाला नाही. हो, आता त्यांनाही कोणाचा शाप होता घराण्याला हे नंतर बघू आपण बरं का. हो, आणि पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात झाल्यानंतर अग्नी नारायण प्रगट झाले. आणि अग्नी नारायण प्रगट झाले आणि त्या ठिकाणी तो प्रसाद जो आहे ऋषीशृंगीच्या हाती दिला. आता पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी जे पुरोहित आणले त्या ठिकाणी ते दशरथांचे जावई आहेत, शांताचे पती. शांता नावाची कन्या दत्तक घेतली होती दशरथ राजांनी, आणि तिचे पती आहे ऋषीशृंगी बरं का. आणि त्यांच्याकडे तो प्रसाद दिला. नंतर त्यांनी प्रसाद तो वशिष्ठ ऋषींच्या हाती दिला, आणि वशिष्ठ ऋषींनी तो प्रसाद दिला दशरथ राजांच्या हाती. आणि दशरथ राजांनी तो प्रसाद तिन्ही राण्यांना वाटला. आणि या ठिकाणी आई भगवतीचे सुद्धा त्या ठिकाणी काय केलं होतं, आणि तिचंही पूजन केलं होतं, तिची आराधना केली होती. पुत्र कामेष्टी यज्ञ करत असताना आई भगवतीला आव्हान दिलं होतं त्या ठिकाणी. त्या मातेची विनंती केली होती, आणि त्या मातेने सुद्धा सांगितलं होतं की चिंता करू नका वशिष्ठा, मी दशरथ राजाच्या जीवनातलं जे पुत्र संतानाचं दुःख आहे ना, ते दुःख नाहीसं करेल, आणि नक्कीच त्यांना पुत्र होणार. आणि असं त्या आई भगवतीने सांगितल्यानंतर सर्व खेळ हा आई भगवतीचा खेळ आहे बरं का. त्या आई भगवतीची कृपा झाल्यानंतर एखाद्याच्या जीवनामध्ये पुत्र संतान जरी नसेल तरी पुत्र झाल्याशिवाय राहत नाही. पण होतं काय नेमकं, ज्यांना गरज आहे, ज्यांचं काही काम झालं पाहिजे, त्यांना या गोष्टीची गरज नाही, ना ग्रंथ ना मंदिर ना काही घेणं देणं नाही. पण मग त्यांच्या घरातलं एखादं येतं आणि ते म्हणतं बरं का, आता मला सांगा, माझी तब्येत बिघडली समजा, आज बिघडेलच आहे मामा थोडी तब्येत बरं का. मग आता तब्येत बिघडली, आता समजा माझी तब्येत बिघडली, मला ताप आला, आणि मला जर ताप आला वातावरणानं, आणि मग आता मला जमत नाही कथा करणं बोलणं जमत नाही, तर कसं तरी बोललो मी, गायन बी केलं समजा, इथं बसलं घेऊन जाते शक्ती. आणि त्याचं बी कारण आहे, मी काही दवाखान्यात गेलो नाही, पण माझ्या जागेवरती मामा म्हणे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आराम करा, तुम्हाला ताप आला ना, म्हणलं हो, म्हणे मी जाऊन येतो डॉक्टरकडे. मामा गेले डॉक्टरकडे, आणि डॉक्टरकडे मामा गेले, आणि मामा इंजेक्शन घेऊन आले. सांगा जमीन का ते. मामा जर डॉक्टरकडे गेले तर मामा ते डॉक्टर साहेब म्हणतील का हो इंजेक्शन घ्यावं लागेल, द्या ना मग, चला माझ्यासोबत. म्हणे कुणाला, अहो महाराजला ताप आहे म्हणे, मला नाही. तपासायला तर तुम्ही आले म्हणे, तुम्ही तपासले, मी तपासून घेतलं. आता मला सांगा, ज्याला ताप आहे त्यालाच इंजेक्शन द्यावं लागेल ना, त्यालाच औषधी द्यावी लागेल ना, आहे की नाही. पेशंट ठेवलं घरी,
पण दुसरे आले जमील का? नाही 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 नाही. तसं बिमारी हे प्रत्येकाच्या मागे आहे की नाही? हे आध्यात्मिक बिमारी जी आहे ना, हे प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. आणि स्वतः केलं ना की नक्कीच फळ मिळते बरं का, नक्कीच फळ मिळते. एवढे इलाज आहे ग्रंथामध्ये. हा खूप सुंदर. म्हणून ज्याचं त्याने करावं लागते, नक्कीच फल मिळल्याशिवाय राहत नाही. आणि पुत्र संतानही एखाद्याला होत नसेल बरं का, तर त्यालाही पुत्र संतान होते. त्या आई भगवतीचं श्रद्धा ठेवून आणि व्रत करावं, बिनचूक व्रत करावं. आणि याच्यामध्ये पुढे सांगितलं जाईल ना त्या पद्धतीने. तसं रामचंद्रांनी व्रत केलं, कशाकरता केलं हे पाहायला मिळणार आहे. आपण त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून व्रत करा, नक्कीच फल मिळल्याशिवाय राहत नाही बरं का. आणि दशरथ राजांना सुद्धा पुत्र संतान झालं आई भगवतीच्या कृपेने. नंतर रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न मोठे झाल्यानंतर आणि गुरुच्या आश्रमामध्ये विद्या संपादन करायला जातात. गुरु ग्रह गाये पडनर गुराई, काल काल विद्या सब आई. दशरथ अजिर बिहारी, आणि गुरुच्या आश्रमामधून त्या ठिकाणी महालामध्ये आल्यानंतर पुढे थोडक्यात हे प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगापर्यंत आपल्याला जायचं आहे की देवी भागवत कथेमध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र येण्याचं कारण काय, आई भगवतीच्या चरित्राचा आणि रामकथेचा संबंध काय, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे उद्याच्या प्रसंगामध्ये. किती वाजता? ठीक 10 वाजता बरं का. आज आम्हाला लांब जायचं आहे कीर्तनाला आणि पंक्तीवाल्याच्या घरी भेटून जायचं आहे. त्यांना तशी सूचना लवकर देऊन द्या मामा. 5 मिनिटांमध्ये सुट्टी झाली पाहिजे. आता आरती होईल. आणा आरती. हरे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्यांना आरती करायची त्यांनी आरती आणायचे. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हम आरती करते हैं देवी पुराण की, आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की, करते हैं हम सब जय जयकार की, जय जयकार माँ की. हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की. माता की सत्ता
है। दुनिया चलती है, जो भी भक्ति करता झोली भरती है। जो भी भक्ति करता झोली भरती है। कृपा सब पर करती माता भवानी, माता भवानी हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते देवी पुराण की। जो भी देवी पुराण प्रेम से सुनता है, सच्चा भक्त माता वही कहलाता है। सच्चा भक्त माता वही कहलाता है। पापी भी करता है ऐसी महिमा पुराण की, ऐसी महिमा पुराण की। हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते देवी पुराण की। जो भी देवी पुराण माता का महोत्सव नवरात्रि होता है, नर नारियां दीप जलाते हैं। नर नारियां दीप जलाते, फूल उमलतिया भक्ति रंगों की, भक्ति रंगों की। हम आरती करते देवी पुराण की, हम आरती करते देवी पुराण की। ईश्वरदास हाथ जोड़ता है, भक्ति प्रेम से माँ को मांगता है। भक्ति प्रेम से माँ को मांगता है। पावा भव सागर पार करती नैया नाम की, नैया नाम की। हम आरती कर दे देवी पुराण की, हम आरती कर दे देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की। कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगविहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। हरिपुटं नरवणीन चरण डोलानवायि नरपतिदे प्रेमे आलिङ्गनं अनन्तपूजनमामि रुवाणि रमणीय। त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवते। कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा भवति वा सर्वं यत्कर्मं सकलं परस्मै नारायणामेव। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णरामवरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान भगवान की